Hello dear students, welcome to English video lecture. I am Professor Randir here. Friends, we are dealing a lesson from section number 1 which name is 1.4 Pillars of Democracy. Friends, in last video we have learned the icebreaker of this lesson. In today's video lecture we have to learn the introduction of this writer Dr. Babasaheb Ambedkar and a lesson part. So let's begin with on page number 36 the introduction of the writer Dr. Babasaheb Ambedkar, a famous economist, constitution maker. He was born on 14th April 1891 in the town of military cantonment of Mohu. Right now this place is situated in Madhya Pradesh. Now Dr. B.R. Ambedkar Nagar, now it's called Dr. Babasaheb Ambedkar Nagar in Madhya Pradesh. He got his degree from Elphinstone College, Mumbai. त्यांचं शिक्षण पदवीचं शिक्षण एलिफिन्स्टन कॉलेज मुंबई या ठिकाणी पूर्ण झालं. ही सबसिक्वेंटली ऑब्टेन द डॉक्टरेट फ्रॉम कोलंबिया युनिव्हर्सिटी USA. त्यांनी डॉक्टरेट पदवी कोलंबिया विद्यापीठातून पूर्ण केली आणि ते कोलंबिया विद्यापीठ हे USA मध्ये आहे. अँड लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स. एकंदरीत भरपूर शिक्षण या संविधानकार व्यक्तीने घेतलेला आहे. ही वॉज ऑल्सो असाइन द बिग अँड चॅलेंजिंग टास्क ऑफ फ्रेमिंग द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. आफ्टर द एज्युकेशन ही जॉइन इन इंडियन सर्विस. इट मीन्स द इंडियन Constitution Working Committee. He was assigned the big and challenging task of framing the Constitution of India. भारतीय संविधान लिहिण्याचे सूत्र त्यांनी हाती घेतलं. It was challenging task according to all of you. आपल्या सर्वांना माहिती आहे की संविधान निर्मिती करताना असंख्य तरतुदींचा, कलम कायद्यांचा त्यामध्ये समावेश आहे आणि सर्व गोष्टी आपल्याला या राज्यघटनेने बहाल केलेल्या आहेत. ह्या राज्यघटना निर्माण करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हाती घेतलं. दिस टास्क वॉज नॉट इझी. देअरफॉर आवर इन इंट्रोडक्शन इट हॅज रिटन लाईक दिस: द बिग अँड चॅलेंजिंग टास्क ऑफ फ्रेमिंग द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इन द कॅपॅसिटी ऑफ चेअरमन ऑफ द ड्राफ्टिंग कमिटी. ही वॉज द चेअरमन ऑफ ड्राफ्टिंग कमिटी. घटना समितीचे ते अध्यक्ष होते, मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि परिणामी सर्व जबाबदारी त्यांच्यावर होती. ही वॉज अवॉर्डेड द भारतरत्न पोस्ट मॅच्युअरली फॉर हिज डेडिकेशन अँड कमिटमेंट फॉर द वेलफेअर ऑफ आवर कंट्री. मरणोपरांत त्यांना भारतरत्न गौरव देण्यात आला आणि त्यांच्या या कार्याची दखल घेत या भारतरत्न त्यांना देण्यात आलेला आहे. वेलफेअर ऑफ आवर कंट्री, सर्वांचं हित या संविधानांमार्फत जपलं गेलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॅज लेड इम्फासिस ऑन द व्हॅल्यूज ऑफ लिबर्टी. सामान्यपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान निर्माते म्हणून त्यांची ओळख आहे आणि भारतामध्ये येत नाही तर जगामध्ये असे या व्यक्तीचं नाव घेतलं जातं. त्यांनी जे मूल्य स्वीकारलेली होती, त्यांचा जो संविधान निर्मितीमागचा जो मुख्य उद्देश होता तो की सर्वांना लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य, इक्वेलिटी म्हणजे समानता अँड फ्रॅटर्निटी म्हणजे बंधुता, या 3 मूल्यांचा स्वीकार त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेला होता. देअरफॉर ही हॅज गिवन मोर इम्पॉर्टन्स फॉर दीज व्हॅल्यूज. इफ यू रीड ऑर watch our preamble of constitution, you will easily find out these 3 values: liberty, equality and fraternity. आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा संविधान प्रतिज्ञा देण्यात आलेली आहे, प्लेज ऑफ कॉन्स्टिट्यूशन.
आणि त्या सर्व गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. अकॉर्डिंग टू हिम दीज प्रिन्सिपल्स विल मेक इंडिया अ स्ट्रॉंग नेशन. ही इज ऑफ द व्ह्यू दॅट हिरो वर्शिप इज अ शुअर रोड टू डिग्रेडेशन अँड इव्हेंच्युअल डिक्टेटरशिप अँड द कोलॅप्स ऑफ अ नेशन. त्यांनी या ठिकाणी आपलं मत मांडलेलं आहे आणि त्या मतानुसार, त्यांच्या मतानुसार जर आपण एखाद्या व्यक्तीला सर्व काही महत्त्व दिलं तर परिणामी आपल्या या संविधानाचं अस्तित्व शिल्लक राहणार नाही आणि आपल्या हुकुमशाहीकडे वाटचाल होईल आणि तो देश आपला कोसळल्याशिवाय राहणार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजेच सर्व सूत्र एका व्यक्तीच्या हाती न देता सत्तेचं विकेंद्रीकरण करावं अशी त्यांची धारणा या संविधान निर्मिती पाठीमागची होती. सत्तेचं केंद्रीकरण न होता सत्तेचं विकेंद्रीकरण करावं, सर्वांना समान हक्क, समान न्याय, समान अधिकार, बंधुता, राष्ट्रीय एकात्मता यासारख्या मूल्यांचा विकास व्हावा, हाच उद्देश या संविधानामार्फत त्यांना सांगायचा आहे. सो लेट्स द ॲक्च्युअल लेसन ऑन पेज नंबर 36. If we wish to maintain democracy not merely in form but also in fact, what must we do? जर आपल्याला लोकशाही ही केवळ तात्विक स्वरूपात न राहता वास्तविक स्वरूपात ठेवायची इच्छा असेल तर आपण काय केले पाहिजे? बघा, इफ यू विश टू मेंटेन डेमोक्रेसी, जर आपल्याला लोकशाही अस्तित्वात किंवा तात्विक स्वरूपात न राहता वास्तविक जीवनात जर उतरवायचे असेल तर काय केलं पाहिजे? व्हॉट मस्ट वी डू? इन फॅक्ट म्हणजे काय? वास्तविकतेत, वस्तुस्थितीत उतरवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? द फर्स्ट थिंग इन माय जजमेंट, डॉक्टर B.R. आंबेडकर्स पॉईंट ऑफ व्ह्यू, त्यांच्या मतानुसार जजमेंट वी मस्ट डू टू होल्ड फास्ट to constitutional methods of achieving our social and economic objectives. तर आपण काय केलं पाहिजे? तर सर्वात पहिली गोष्ट आपण केली पाहिजे ती म्हणजे आपले सामाजिक व आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी घटनात्मक पद्धतीचा अवलंब करणं गरजेचं आहे. द फर्स्ट थिंग इन माय जजमेंट, मतानुसार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मतानुसार वी मस्ट डू, आपण ते करणं गरजेचं आहे. काय करणं गरजेचं आहे? टू होल्ड फास्ट टू कॉन्स्टिट्युशनल मेथड्स, संविधानिक पद्धतीचा, घटनात्मक पद्धतीचा आपण अवलंब करणं गरजेचं आहे. कशासाठी? ऑफ अचिव्हिंग अवर सोशल अँड इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह, टू अचीव अवर सोशल अँड इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह, आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण घटनात्मक पद्धतीचा वापर करणं गरजेचं आहे. व्हेन देअर वॉज नो वे लेफ्ट फॉर कॉन्स्टिट्युशनल मेथड्स, त्यावेळी कोणताही मार्ग, ज्यावेळेस कोणता मार्ग उपलब्ध, व्हेन देअर वॉज नो वे लेफ्ट फॉर कॉन्स्टिट्युशनल मेथड्स, ज्यावेळी की त्या काळी कॉन्स्टिट्युशनल मेथडचा कोणताही प्रकारचा अवलंब होत नव्हता किंवा मार्ग उपलब्ध नव्हता, त्यावेळी घटनात्मक पद्धतीचे मोठ्या प्रमाणात घटनाबाह्य पद्धतीचे मोठ्या प्रमाणामध्ये समर्थन केले जात होते. देअर वॉज अ ग्रेट डील ऑफ जस्टिफिकेशन फॉर अनकॉन्स्टिट्युशनल मेथड्स, ज्या काळी संविधान अस्तित्वात नव्हतं त्या काळी असंवैधानिक पद्धतींचा वापर केला जात असायचा. बट व्हेअर कॉन्स्टिट्युशनल मेथड्स आर ओपन, पण ज्या ठिकाणी घटनात्मक पद्धती खुल्या असतात, म्हणजे ज्या ठिकाणी लोकशाहीचा खरा स्वीकार असतो त्या ठिकाणी तेथे कोणत्याही घटनाबाह्य पद्धतीचे समर्थन होऊ शकत नाही. देअर कॅन बी नो जस्टिफिकेशन फॉर दीज अनकॉन्स्टिट्युशनल मेथड्स, असंवैधानिक पद्धतीचा त्या ठिकाणी कोणताही समर्थन होऊ शकत नाही. दीज मेथड्स आर नथिंग बट द ग्रामर ऑफ एनर्जी and the sooner they are abandoned the better for us. घटनाबाह्य पद्धती या निव्वळ अनागोदीची, अराजकतेची स्थिती निर्माण करणाऱ्या आहेत.
अराजकतेची स्थिती निर्माण करणाऱ्या आहेत. त्यामुळे त्या जितक्या लवकर बाद होतील तितके ते आपल्या हिताचे राहणार आहे. दे आर अबंडन द बेटर फॉर अस. अबंडन मीन्स त्या गोष्टी सोडून देणे, त्याग करणे, किंवा त्या आपण दुर्लक्षित करायच्या आहेत, टाळायच्या आहेत. द सेकंड थिंग we must do is to observe the caution which John Stuart Mill has given to all who are interested in the maintenance of democracy. दुसरी गोष्ट जी आपण केली पाहिजे ती म्हणजे जॉन स्टुअर्ट मिल यांनी लोकशाहीचा स्वीकार करू इच्छिणाऱ्या सर्वांना दिलेल्या सावधगिरीचे पालन करणे गरजेचे आहे. द सेकंड थिंग वी मस्ट डू इज टू ऑब्झर्व द कॉशन, सावधगिरी, विच जॉन स्टुअर्ट मिल ही एक अर्थतज्ञ आहेत आणि त्या अर्थतज्ञाने आपलं एक मत मांडले लोकशाहीबद्दलचं. हॅज गिवन टू ऑल हू आर इंटरेस्टेड इन द मेंटेनन्स ऑफ डेमोक्रेसी. जे लोक लोकशाहीचा स्वीकार करू इच्छितात त्यांनी काय केलं पाहिजे की सावधगिरीच्या इशाऱ्याचं पालन केलं पाहिजे. नेमली नॉट टू ले देअर लायबिलिटीज ॲट द फीट ऑफ इवन अ ग्रेट मॅन. तो इशारा म्हणजे कुणी व्यक्ती कितीही महान असो तिच्या चरणावर आपले स्वातंत्र्य बहाल करायचे नाही. टू ले देअर लायबिलिटीज, नॉट टू ले देअर लायबिलिटीज ॲट द फीट ऑफ इवन अ ग्रेट मॅन or trust him with powers which enable him to subvert their institution. एखाद्या व्यक्तीच्या चरणावरती आपलं स्वातंत्र्य बहाल करायचं नाही आहे की तो व्यक्ती कितीही महान असला तरी त्याला सर्व गोष्टी त्याच्याकडे आपलं स्वातंत्र्य गमवायचं नाही. और टू ट्रस्ट हिम, किंवा आपल्या संस्थांना विस्थापित नष्ट करण्याची क्षमता बाळगणाऱ्या व्यक्तीच्या शक्तीवर सुद्धा आपण विसंबून न राहणे, त्याच्यावर सुद्धा आपण विसंबून किंवा अवलंबून राहायचं नाही. टू ट्रस्ट हिम विथ पॉवर्स विच इनेबल हिम टू सबव्हर्ट देअर इन्स्टिट्यूशन. सबव्हर्ट मीन्स नष्ट करणे, डिस्ट्रॉय. की एखादी प्रबळ शक्तिशाली व्यक्ती आहे की तो सर्व काही नष्ट करू शकतो, म्हणजेच त्याला लोक घाबरतात आणि मग सर्व लोक त्याला त्याची आधिपत्याखाली राहण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे तो एक काय करतो, हुकुमशाही करत असतो. तर असं आपण अजिबात करता कामा नाही की जेणेकरून आपल्या लोकशाहीच्या मूल्यांचा ऱ्हास होईल आणि परिणामी आपलं स्वातंत्र्य आपण गमावून बसेल. देर इज नथिंग रॉंग इन बीइंग ग्रेटफुल टू ग्रेट मेन. आपले जीवन देशाच्या सेवेसाठी अर्पण केलेल्या थोर व्यक्तींविषयी कृतज्ञ बाळगण्यात काही गैर नाही. देर इज नथिंग रॉंग इन बीइंग ग्रेटफुल म्हणजे कृतज्ञता. की जे महान असे लोक आहेत आपल्या भारतामध्ये असेल किंवा जगभरातील असतील त्यांची आपण वर्कशिप म्हणजे त्यांना आपण कृतज्ञता बहाल करणं हे काही चुकीचं नाही. हू हॅव रेंडर्ड लाईफ लाँग सर्व्हिस टू द कंट्री. की ज्यांनी आपल्या देशाच्या भल्यासाठी आपलं योगदान दिलेलं आहे, सेवेसाठी त्यांनी देशाच्या सेवेसाठी आपलं सर्वस्व दिलेलं आहे, अशा लोकांच्याबद्दल कृतज्ञता बाळगणं हे काही चुकीचं नाही आहे. अवश्य आपण त्यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगलीच पाहिजे. बट त्यालासुद्धा काही मर्यादा असाव्यात. बट देअर आर लिमिट्स टू ग्रेटफुलनेस. त्या कृतज्ञतेला सुद्धा मर्यादा असाव्यात असं आपल्या संविधानानुसार सांगण्यात येत आहे. ॲज हॅज बीन वेल सेड बाय द आयरिश पेट्रॉइट डॅनियल ओ कर्नल, नो मॅन कॅन बी grateful at the cost of his honor, no woman can be grateful at the cost of her chastity, and no nation can be grateful at the cost of its liberty. एक आयरिश देशभक्त आहे, त्याच्या देशभक्तीनुसार ओकोनेल नाव आहे ते ओकोनेल. नो मॅन कॅन बी ग्रेटफुल
त्यांनी योग्य शब्दात म्हटलेलं आहे की कोणीही पुरुषासाठी कृतज्ञतेचे मूल्य त्याच्या स्वाभिमानापेक्षा अधिक असू शकत नाही. म्हणजेच आपण आपला स्वाभिमान गमवायचा नाही. नो मॅन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हिज ऑनर. त्याच्या स्वाभिमानापेक्षा त्याची कृतज्ञता ही जास्त नसावी. कृतज्ञ असावं, परंतु आपण आपला स्वाभिमानसुद्धा बाळगणं गरजेचं आहे. नो वुमन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हर चॅस्टिटी. कोणतीही महिला कोणत्याही स्त्रीसाठी कृतज्ञतेचे मूल्य तिच्या पावित्र्यापेक्षा अधिक नाही. आणि कोणताही देश, नो नेशन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ इट्स लिबर्टी. कोणताही देश आपल्या स्वातंत्र्याचे मोल देऊन कृतज्ञ राहू शकत नाही. फ्रेंड्स, in today's video lecture we almost learn 2 paragraphs. In the next video we will learn the next part of the same lesson. Keep watching English video regularly. Thank you.